नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आज आपण आपल्या क्लासवरती कुंडली रीडिंग याच्याविषयी रेकॉर्डिंग करत आहोत. हा भाग यूट्यूबला टाकला जाईल. 2 पत्रिका आहेत. 2 पत्रिका ह्या एका वेगळ्या ग्रुपवरती सोडवलेल्या गेलेल्या आहेत आणि ह्या सोडवलेल्या गेलेल्या पत्रिका या ठिकाणी आपण पुन्हा त्याच पत्रिका आपण आपल्या पद्धतीनं सोडवणार आहे. मुलाची पत्रिका वृश्चिक लग्नाची आहे. जन्मतारीख आहे 22/9/2010 सकाळी 11:30 मुंबई. धनस्थानामध्ये राहू 13 अंशावरती आहे. प्लुटो 8 अंशावर आहे. कुंभ राशीमध्ये चंद्र 22 आहे. नेपच्यून 2. मिनेला गुरु 4, हर्षल 4. अष्टमामध्ये केतू 13 अंशावरती आहे. दशमामध्ये बुध 17 अंशावरती आहे. कन्येला म्हणजे 11व्या ठिकाणी कन्येला शनी 12 अंशामध्ये, रवी 5 अंशामध्ये आहे. व्ययस्थानामध्ये तुळेला 10 अंशावरती मंगळ आहे आणि 14 अंशावरती शुक्र आहे. ही मुलाची पत्रिका आहे आणि मुलाच्या आईची पत्रिका आपण ती घेतोय. या मुलाच्या आईचा जन्म जो आहे तो 5/7/1984 आहे. जन्म सकाळी 9 वाजता आहे आणि तो मुंबईमध्ये आहे. या ठिकाणी कर्क लग्न आहे. कर्क लग्नाला लग्नी बुध 3 अंश, तृतीयामध्ये चंद्र 9 अंश, चतुर्थामध्ये शनी 16, मंगळ 19, प्लुटो 5, पंचमामध्ये केतू 11, हर्षल 16, धनुला नेपच्यून 6, गुरु 13. त्यानंतर 11व्या ठिकाणी वृषभेला राहू 11, व्ययस्थानामध्ये रवी 19 आणि शुक्र हा 24 अंशावरती आहे. ह्या दोन्ही पत्रिकेचा आपण एकत्रित विचारणी करून या एकत्रित विचारणी करायचा आहे. पहिल्या प्रथम आपण शंका घेतो आणि ती शंका कोणती, तर ह्या दोन्ही पत्रिका बरोबर आहेत का, म्हणजे ह्या आईची आणि मुलाची पत्रिका आहे का, याच्याबद्दल आपण कन्फर्म करतोय. आणि हे कन्फर्म आपल्या पद्धतीनं करतोय आपण. आणि हे कसं करायचं हे मी माझ्या ग्रुपवरच्या लोकांना सांगितलेलं आहे. माझे विद्यार्थी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत. आज हा एपिसोड व्हॉट्सअप यूट्यूबला जाणार आहे. इतरही लोक बघणार आहेत. यासाठी हा पुन्हा आपल्याला एक प्रपंच आहे. याच्यामध्ये मुलाच्या पत्रिकेमध्ये आणि आईच्या पत्रिकेमध्ये कॉमन कोणते ग्रह आहेत हे पहिला बघायचं. लग्न कोणतंही असो, आईचं लग्न म्हणजे कर्क आहे, मुलाचं लग्न वृश्चिक आहे, पण ग्रहांची स्थिती ही त्या ठिकाणी बरोबर आलेली असते. लग्न बदललेलं असतं, ही पहिली गोष्ट. पण त्याची स्थानं ही बदलत नाहीत. हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता मुलाच्या पत्रिकेमध्ये
मुलाच्या पत्रिकेमध्ये पंचमामध्ये हर्षल आहे आणि जो हर्षल आईच्याही पत्रिकेमध्ये हर्षल आहे. हा एक कॉमन योग झाला. दुसरा भाग, आईच्या पत्रिकेमध्ये व्ययस्थानामध्ये गुरु आहे, शुक्र आहे आणि मुलाच्याही पत्रिकेमध्ये व्ययस्थानामध्ये शुक्र आहे. हे दोन भागने कॉमन झाले आणि हे दोन भाग ज्यावेळेला आपल्याकडे कॉमन येतात त्यावेळेला त्या पत्रिकेमध्ये आपण जे काही बघणार आहे त्याचा एक कॉन्फिडन्स आपल्याला यायला चालू होतो. कारण आई वडील यांच्याप्रमाणेच मुलांच्या पत्रिका आलेल्या असतात. म्हणजे आईच्या पत्रिकेतले दोन ग्रह त्या त्या स्थितीमध्ये आहेत याचा भाग मुलाच्या पत्रिकेत आल्यानंतर ती पत्रिका आणि ती वेळ बरोबर आहे हे आपल्याला पहिलं गणित सुटलं. आता पुढचा भाग, या मुलाच्या पत्रिकेमध्ये काय आहे हे आपण बघायचं आहे. आता पार्श्वभूमी मला माहित आहे, हे जी वर्णन त्यांनी केलेलं आहे तेच वर्णन मी तुमच्या समोर मांडतोय. ह्या स्त्रीचं पहिलं लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेजमधनं जन्मलेला हा मुलगा आहे. त्यानंतर ह्या दोघांचं नवरा बायकोंचं प्रॉब्लेम आला, ह्यांनी बाजूला झाले. बाजूला झाल्यानंतर ह्या जून महिन्यामध्ये म्हणजे 2024च्या जून महिन्यामध्ये ह्या मुलगा एका उंचावरनं पडला, म्हणजे बिल्डिंगवरनं पडला, तोंडावर पडल्यानंतर तोंडाला लागलंय, म्हणजे मणक्याला लागलंय आणि अशा पद्धतीने त्याला इंजुरी झालेली आहे. मग ही का झाली? ह्या म्हणजे नवरा बायकोचं का वितुष्ट आलं हा देखील एक विषय इथे येतो. कारण ज्या वेळेला नवरा बायकोंचा एकत्र आलेले असतात त्यानंतर काही गोष्टी ह्या मुलाच्या नशिबाप्रमाणे सुद्धा गोष्टी होतात. ह्या कशा होतात? तर जर का मुलाच्या कुंडलीमध्ये काही अनिष्ट ग्रहमान असतील तर ते अनिष्ट ग्रहमानामुळं नवरा बायको विभक्त होतात. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. म्हणून जुनी लोक, म्हणजे फार वर्षापूर्वी नव्हे, एक 30-40 वर्षापूर्वी देखील बाळ जन्मल्यानंतर त्याचं तोंड लगेच बघितलं जात नव्हतं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी शांती हे ते सगळं करून नंतर ते बघितलं जात होतं आणि हा भाग ह्या ठिकाणी झालेला नाही. मग हे झालेलं नाही म्हणजे काय? ह्यांनी दोघे जण विभक्त झाले आहेत म्हणून झालेलं नाही असं आपण म्हणू शकतो. मग आईच्या पत्रिकेमध्ये काय आहे, आईला ग्रहमान कसं आहे आणि आईच्या नशिबात काय आहे, मुलाच्या नशिबात काय आहे, हे आपल्याला दोन्ही पत्रिका बघायचं आहे. आणि हे असं का झालं हेही बघायचं आहे. लक्षात घ्या, तो मुलगा उंचावरनं पडलाय, जून मध्ये पडलाय. त्यांनी कारण सांगितलं, आईनं त्याच्या हातातला मोबाईल, हा 9वीला आहे, मोबाईल काढून घेतल्यामुळं हा पुणे पडला. कारण झालं, काय झालं इथं? कारण झालं. कारण जरी झालं तरी सुद्धा ग्रहमानाचे योग असल्याशिवाय घटना घडत नाहीत. तुम्ही कधीही बघा, जर का ते योग नसतील तर घटना घडत नाही. जून 2024ला आता आपण बघूया, 2024 .
2024 मध्ये कशा पद्धतीनं ग्रहमान आहे याचा आपण विचार करायचा आहे. आपल्याला तारीख माहित नाहीये 2024 मध्ये कुठल्या तारखेला तो पडलाय ही तारीख माहित नाहीये आपल्याला. पण या वेळेला जे ग्रहमान आहे त्याचा आपण सगळ्या ग्रहमानाचा आपल्याला इथे विचार करायची गरज नसते. ही त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर का अशुभ ग्रहमान असेल, शनी असेल, रवी असेल, गुरु असेल तर काही घटना होत नाहीत. इथं हाड मोडण्याचा जो प्रकार आहे झाला, यासाठी कारणीभूत जर कोण होणार असेल तर तो फक्त मंगळ होतो. आणि जून मध्ये मंगळ हा 10 अंशावरती 15 तारखेला आहे. त्याच्यापूर्वी देखील आला आणि त्याच्यानंतर देखील आला, म्हणजे तारीख आपल्याला माहित नाहीये. मेषेला मंगळ आहे, मग कॉमन आला तर कुंभेला शनी, मीनेला नेपच्यून, राहू, मेषेला मंगळ, वृषभेला गुरु, हर्षल, मिथुनेला शुक्र, बुध, रवी, काय कन्येला चंद्र, केतू, काय हे ग्रहमान आलं. म्हणजे ह्या ठिकाणी आम्ही एक ग्रहमान मेन धरलं आणि ते म्हणजे मंगळावरून, मंगळ जो चलित मंगळ जो आहे तो मेषेला आहे. इथं लिहून घ्या, मेषेला मंगळ आला आणि हा मंगळ तुळेच्या मंगळासमोर आला. बरोबर. तसंच सेम कंडिशन आईच्या कुंडलीमध्ये देखील तुळेचा मंगळ आहे आणि हा तुळेचा मंगळ मेषेला चलित मंगळ कुठं आला, मेषेला आला आणि तो देखील ह्या मंगळाच्या समोर आला. मुलगा आहे, मुलाबद्दल त्रास होणं, काहीतरी तक्रारी झाल्यासारखा मनस्ताप होणं वगैरे इथं झालं. मुलाला प्रत्यक्ष त्याला इंजुरी झाली. मग याला कारणीभूत कोण, तर चलित मंगळावरनं मंगळाचं भ्रमण हा विषय आला. कारण कोणतंही असू दे, त्याच्या हातातला मोबाईल काढून घेतला असू दे, तो काहीतरी अन्य काहीतरी फिल्म बघत असू दे, किंवा तो मोबाईल जास्त पद्धतीनं बघत असू दे, ही सगळी जी गोष्ट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या, ह्या गोष्टी व्यवहारिक गोष्टी झाल्या. ह्या व्यवहारिक गोष्टीमधूनचा आपल्याला आपल्या शास्त्रीय दृष्टिकोनातला काही संबंध नाहीये. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं. म्हणजे मंगळासमोर मंगळ होता आणि त्याच्यामुळं याला हा लागलं, पडला, हा आपण एक भाग म्हटला. आता एक ह्या पत्रिकेमध्ये जून 2024 ला पडला हे आपल्याला समोर आलं. मग ती पडल्यानंतर त्या ज्योतिषाकडं ही पत्रिका गेलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ह्या स्त्रीची ही पत्रिका त्यांनी बघितली. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की यांचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज झाल्यानंतर ते ब्रेक झालेलं आहे आणि ब्रेक झाल्यानंतर पुन्हा आपण हा मुलगाचा ॲक्सिडेंट झालाय. पण त्यापूर्वी ह्या स्त्रीचं दुसऱ्या एका पुरुषाबरोबर अनैतिक संबंध आले. ठीक आहे, मनुष्याचे, स्त्री असो पुरुष असो, त्याचे अनैतिक संबंध आले, याच्यामध्ये गैर काही नाही. का गैर काही नाही, तर जर का नवरा बायको एकत्र नसतील आणि त्यांच्यामध्ये जर या पद्धतीनं काही गोष्टी घडत गेल्या तर त्याचा एवढा मोठा इश्यू करण्यामध्ये काही पॉईंट नाही. आणि ज्योतिषानं तो करायचा नसतो. का करायचा नसतो, तर त्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये जर तसा योग असेल तर त्याचा इश्यू करायचा नसतो. जर का त्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये दुसरा पुरुष येण्याचे चान्सेस नसले तर गोष्ट वेगळी आली. तर ह्या ठिकाणी त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये
दुसरा पुरुष येणार नाही. म्हणजे लग्नानं सुद्धा, दुसऱ्या लग्नानं सुद्धा येणार नाही. ही पहिली गोष्ट. आपण काही नियम केलेत. आपण नियमामध्ये ज्या वेळेला चतुर्थामध्ये, पंचमामध्ये, अष्टमामध्ये आणि 11व्या ठिकाणी ज्या वेळेला मंगळ असतो त्यावेळेला त्या स्त्रीच्या किंवा त्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये एकापेक्षा अनेक, म्हणजे एकापेक्षा 2, 3, 4, मग तो किती होईल, पण एकापेक्षा 2 हा प्रकार, म्हणजे पुरुष येणं, स्त्री येणं, हा प्रकार इथं आला. म्हणजे हा नियम नंबर 1 झाला. या नियमानं ह्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये दुसरा पुरुष येणं हा म्हणजे तिच्या पत्रिकेतला योग झाला. काय झाला? योग झाला. त्यामुळं या स्त्रीच्या आयुष्यामध्ये दुसरा पुरुष आला, याला इथं आपण कोणत्याही पद्धतीनं वावगं बोलायचं नाही. ही पहिली गोष्ट. आता आपण थोडंसं मागं जाऊया. का थोडंसं मागं जायचं आहे? तर या पत्रिकेमध्ये मी म्हटलं, मुलाच्या पत्रिकेचा प्रभाव आई वडिलांच्या जीवनावरती पडतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या पत्रिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा कुयोग नसताना सुद्धा काय ते डिवाइड होतात. मग आता ह्या मुलाची पत्रिका जरा बघूया. ह्या मुलाच्या पत्रिकेमध्ये शनी आणि रवी एकत्र आहेत. ज्या वेळेला शनी आणि रवी एकत्र येतात त्यावेळेला त्या मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं पटत नाही. इथं एक दुसऱ्याही योगाचा मी उल्लेख करतो. शनी रवी आहे, त्या मुलाचं आणि वडिलांचं पटत नाही, वैचारिक मतभेद होतात. हा विषय आला. जर का रवी आणि केतू असतील किंवा रवी आणि राहू असेल तर त्या मुलाची प्रगती जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत होत नाही. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली. त्यामध्ये आणखी एक योग आहे आणि तो योग म्हणजे 11व्या ठिकाणी जर शनी असेल तर त्याच्या संततीचीही काय होत नाही, प्रगती होत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना अडचण येते. या ठिकाणी ह्या मुलाच्या पत्रिकेत कोण आहे? शनी रवी एकत्र आहेत. त्यामुळं जन्मता शनी रवी एकत्र आहेत, याचाने ह्याच्या वडिलांचं पटणार नाही. हा एक भाग झाला. आता ह्या मुलाच्या वरून ह्या आई वडिलांमध्ये कधी वितुष्ट आला असेल याच्याविषयी आपण अंदाज बांधायचा आहे. जन्मता शनी 12 अंशावरती आहे कन्येला आणि आईच्या पत्रिकेमध्ये तुळेला मंगळ हा 19 अंशावरती आहे. 7.5मध्ये जन्मलेला हा मुलगा आहे, आईच्या 7.5मध्ये. पण 7.5मध्ये जन्मला म्हणून तो दोष आला असा भाग होत नाही. मी मुद्दाम 7.5चा उल्लेख केला, 7.5मुळं असं झालं असं काही म्हणतील, पण इथं हा दोष येत नाही. चलित शनी कन्येतून तुळेला गेला आणि तुळेला ज्या वेळेला तो 19 अंशावरती गेला, म्हणजे त्याच्या मागं पुढं, आणि त्यानंतर मेषेला किंवा तुळेला ज्या वेळेला कोण आलं, मंगळ आला, त्यावेळेला ह्या दोघां नवरा बायकोमध्ये वितुष्ट आलं. म्हणजे ह्या आपल्याला ती तारीख माहीत नाहीये, ती टायमिंग माहीत नाहीये, पण तरी सुद्धा आपण मुलाच्या जन्मतारखेवरून ही वेळ काढू शकतो. आणि ही जर आपण काढली आणि त्यांना विचारलं तर तुम्हाला ती करेक्ट झाली पाहिजे, ही लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या बाळाच्या जन्मानंतर एक सर्वसाधारण शनी 12 आहे, म्हणजे तिथं 1.25 वर्ष गेलं
आणि इथं 19 आहे, म्हणजे इथं एक 1.5 वर्ष गेलं, म्हणजे 1.25 आणि 1.5 म्हणजे 2.75 वर्षने इथं त्यांनी गेलेले आहेत. एवढ्यामध्ये की नाही ह्या काय झालेलं आहे, हे दोघे जण नवरा बायको डिवाइड झालेत. डिवाइड झाल्यानंतर मुलगा बरोबर आहे, आई बरोबर आहे, वडिलांकडे नाही आहे. या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये एक योग आहे आणि तो योग कुठला आहे? चतुर्थातला मंगळ हा तिच्या आयुष्यामध्ये एकापेक्षा जास्त पुरुष हे आणणारच. ती नवऱ्यापासून बाजूला झाली. पहिलं लव्ह मॅरेज होतं. दुसरं लव्ह मॅरेज नसेल, मॅरेज नसेल, अनैतिकतेनं संबंध असतील, कसेही असतील, पण तिच्या आयुष्यामध्ये तो पुरुष आला, म्हणजे दुसरा पुरुष आला आणि त्याचे संबंध इथे राहिले. म्हणजे हा योग या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये जन्मता आहे. एखाद्या बाळाची पत्रिका आपण पहिल्या दिवशी जरी बघितली तरी देखील हे सगळे योग आपण पहिल्या दिवशी सांगू शकतो आणि कालमापनाप्रमाणे याचा हे घटना कधी घडणार, काय घडणार हेही सांगू शकतो, हे लक्षात घ्या. ही मुलगी अत्यंत हुशार आहे. का हुशार आहे? तर पंचमातला जो हर्षल आहे तो ह्या मुलीला हुशार करतो. बोलका स्वभाव आहे, अत्यंत बोलका स्वभाव आहे. का स्वभाव बोलका आहे? तर ह्या पत्रिकेमध्ये मिथुनेचा शुक्र आहे. ज्या वेळेला मिथुनेचा शुक्र असतो त्यावेळेला त्या जातकाचा, मग स्त्री असू दे पुरुष असू दे, या दोघां म्हणजे म्हणजे त्या जातकाचा स्वभाव हा अत्यंत बोलका असतो आणि वेगवेगळ्या विषयावर त्याला बोलायला खूप आवडतं. आता या शुक्राविषयी, आता शुक्र आहे, मिथुनीत आहे, म्हणजे ते प्रेम होणार वगैरे की नाही त्यांनी त्या गुरुनीने वर्णन केलं. पण मिथुनेचा शुक्र हा त्या पद्धतीनं की नाही कधीच करत नाही. मिथुनेचा शुक्र त्याला प्रेम मिळत नाही, ही पहिली गोष्ट. मिथुनेच्या शुक्राला प्रेम मिळत नाही. ह्या शुक्राबद्दल नाहक ज्योतिषांच्याकडे काय आहेत, काही बऱ्याच समजुती आहेत. आणि ह्या गैरसमजुतीमध्ये मी माझं शुक्र पुस्तकामध्ये बरंच वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी मी शुक्राचे 4 भाग केले. बघा, शुक्रामध्ये शुक्राचार्य आपण म्हणतोय, पण शुक्राचार्य यांचा कुठंच आपल्याला संबंध दिसत नाही. मी शुक्राबद्दल बोलावलोय. शुक्राचार्यांचा कुठंच संबंध दिसत नाही. इथं दिसतो तो कोणाचा दिसतो, तर आपल्याला देवयानीचा दिसतो. तिचं प्रेम कचाचा दिसतो. तिचा नवरा ययातीचा दिसतो आणि त्या देवयानीची सवत हा शर्मिष्ठाचा दिसतो. म्हणजे ह्या ठिकाणी एका शुक्रामध्ये आपल्याला 4 भाग पडलेले दिसतात आणि त्याचे गुणधर्म आपल्याला पत्रिकेमध्ये जाणवत असतात. ज्या वेळेला शुक्र आणि गुरु एकत्र असतात किंवा प्रतियुतीमध्ये असतात त्यावेळेला या मध्ये 4 पैकी कचाचा रोल दिसतो. कच म्हणजे तिचा देवयानीचा प्रेमी, पण त्यानं कधीच तिला प्रेयसी मानलं नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारचं सुख भोगता आलं नाही. म्हणजे हा न्यूट्रलच राहिला. म्हणजे त्याला सेक्शुअल लाईफ किंवा प्रेयसीचं प्रेम त्यानं तिच्या देवयानीकडे बघितलं, पण ते कोणत्या नजरेनं बघितलं, तर एक गुरु कन्या ह्या दृष्टीनं बघितलं. तिनं मात्र त्याच्याकडे प्रियकर म्हणून बघितलं. दोघांच्याही नजरेमध्ये बघण्याचा भाव जो आहे तो वेगळा आहे. पण त्याच्यातून नतीजा जो निघाला तो त्या कच्छाला मात्र प्रेम मिळालेलं नाही. ते इथं गोष्ट दिसते. आपण ह्या स्त्रीचा जर विचार केला,
तिनं प्रेम केलं, प्रेमातून लग्न केलं, लग्नातून संतती झाली आणि संततीनंतर पुन्हा प्रेमाला आसुसलेली ही तिला कने प्रेम म्हणजे ती नवऱ्यापासून डिवाइड झाली. म्हणजे इथं कने प्रेमभंगच झाला. पुन्हा एखादी व्यक्ती आली. म्हणजे ती व्यक्ती जरी 1 आली, 2 आली, 4 आली, तरी देखील त्या स्त्रीला प्रेम मिळणार नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या स्त्रीला तुम्ही इतर गोष्टीतून कितीही जरी बदनाम केलं, काही जरी म्हटला, तरी तिला प्रेम मिळत नाही. दिसायला सुंदर असलेली स्त्री आहे, बोलका स्वभाव आहे, सगळं आहे. पण ह्या स्त्रीला प्रेम मिळत नाही. हे पहिली गोष्ट. मग आता हे कधीपर्यंत मिळत नाही आणि काय मिळत नाही आणि मिळालं तर कधीपर्यंत मिळेल? मग याचाही आपल्याला अंदाज करता येतो. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट जी असते आणि ही जी प्रेमाची गोष्ट असते, म्हणजे सेक्शुअल लाईफ असते, हे कधीपर्यंत मिळेल आणि कधी कुठल्यानंतर मिळणार नाही हे देखील आपल्याला अंदाज करता येते. ज्या वेळेला कन्येलाच शनी होता, ज्यावेळेला कन्येला शनी होता, म्हणजे त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये कन्येला शनी आहे आणि हा शनी ज्या वेळेला शुक्र 24 अंशावरती आहे, शनी ज्या वेळेला 24 अंशावरती आला असेल त्यावेळेला ह्या दोघांमध्ये रिलेशन कट झाले असतील. पहिली गोष्ट शनी कन्येला 24 अंशाच्या आसपास आल्यानंतर ह्या शुक्रावरती तिची दृष्टी पडली, इथं त्याचे पहिल्या नवऱ्याचे तिचे रिलेशन कट झाले. त्यानंतर कन्येपासून आता कुंभेतून मीनेला कने शनी जातोय, इथपर्यंत कने कुंभेपर्यंत धरूया. आणि कुंभेपर्यंत तिच्या आयुष्यामध्ये किती जण आले, काय आले याचा आपल्याला हिशोब करायची गरज नाहीये. ती किती जरी झाले तरी देखील ह्या स्त्रीला प्रेम मिळत नाही, हा एकच नतीजा निघतोय. आता मीनेला शनी येईल, त्यानंतर तो मेषेला येईल. ज्या वेळेला तो मेषेला येईल त्यावेळेला तो 24 अंशावरती म्हणजे सर्वसाधारण कृत्तिका नक्षत्रात गेल्यानंतर, मेषेला कृत्तिका नक्षत्रात गेल्यानंतर या शनीची शुक्रावरती दृष्टी पडेल आणि त्यानंतर ह्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये कोणीही पुरुष येणार नाही. ह्या स्त्रीनं कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा येणार नाही. ही पहिली गोष्ट. या स्त्रीच्या आयुष्यामध्ये कोणीही स्त्री म्हणजे पुरुष येणार नाही. म्हणजे आता इथनं एक सर्वसाधारण 4 वर्ष आपल्याला पकडायला हरकत नाही. मग तोपर्यंत हिच्या आयुष्यामध्ये ती काही धडपडेल, काही करेल, हा भाग तिच्या नशिबाचा भाग आहे, तिच्या आयुष्याचा भाग आहे. लोकांनी नावं ठेवण्यामध्ये किंवा हे करण्यामध्ये काही गरज नाही आहे. आणि ज्योतिषानं तर नावं बिलकुल ठेवायची नाहीत. का नावं ठेवायची नाहीत? तर त्याच्या नशिबामध्ये काय आहे आणि काय नाही हे तिच्यामध्ये बघायचं असतंय. तिच्यामध्ये तो बिघडलाय, ते बिघडलंय, हे बिघडलंय हे बोलायचं नसतंय. बोलायचं असतंय तिच्यामधील त्या पत्रिकेतले योग. आता ह्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये असलेला जो पंचमातला हर्षल आहे, हा तिला शार्प माइंडेडपणा दिलाय. त्यातनं ती नोकरी करते, नोकरी केल्यानंतर त्या नोकरीचं बेनिफिट मिळतंय. पण आज या घटकेला काय झालं, जो त्या स्त्रीच्या नशिबी आलेला जो प्रसंग आहे, स्त्री कोणाचा, मुलाचा, म्हणजे मुलाकडनं जे होणारा जो त्रास आहे, संततीकडनं होणारा जो त्रास आहे, तो इथं दिसतोय आपल्याला. आणि तो का दिसतोय त्याचाही विचार आपल्याला केला गेला पाहिजे. कारण मुलगा शार्प माइंडेड आहे. आईसारखाच त्याच्या पत्रिकेमध्ये मात्र काय आहे, पंचमात हर्षल आहे.
आईचं शिक्षण झालं, तिला नोकरी लागली. ह्या ठिकाणी मात्र या मुलाच्या पत्रिकेत पंचमातला गुरु या मुलाचं शिक्षण पूर्ण करणार नाही. त्यात भरीत भर 11व्या ठिकाणी असलेला शनी आहे, त्याची पूर्ण दृष्टी पंचम स्थानावरती आहे, जेणेकरून त्याचं शिक्षण पूर्ण होणार नाही. पुढे जाऊन त्याला संततीबद्दल प्रॉब्लेम येणार. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आला. ह्या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट ह्या स्त्रीच्या पत्रिकेत दिसते, आणि ती म्हणजे हा जो चतुर्थेश आहे, हा चतुर्थामध्ये शनी आहे आणि मंगळही आहे. हा चतुर्थेश शुक्र हा व्ययस्थानामध्ये गेलाय. कुठे गेलाय? व्ययस्थानामध्ये. आणि हा व्ययस्थानामधला जो शुक्र आहे, हा जमिनीमधले दोष दाखवतो. जमिनीमधले दोष दाखवतो. म्हणजे या पद्धतीच्या अघटित घटना घडणं याला देखील काहीतरी कारण असल्याशिवाय त्या घडणार नाहीत. म्हणजे ती स्त्री ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी काय आहे? दोष आहे. म्हणून ही घटना इथं घडलेली आहे. तसं अष्टमेश शनी हा देखील चतुर्थात आहे. त्यामुळं इथं त्या जागेमध्ये स्मशान दोष आला, हे लक्षात ठेवायचं. ही जरी मुंबईत राहत असली, अगदी कुठेही राहत असली, जगाच्या पाठीवर कुठेही राहत असली, तर हे आमचे जे ठोकतळे आहेत, मी जे ठोकतळे केलेले आहेत, माझे जे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले कधीही फेल होणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या क्लासला जॉईन व्हा, मी तुम्हाला दाखवून देतो. आणि कोणतीही पत्रिका तो बिघडला असं नाही करून कधी पत्रिका रिडिंग करायची नसते. ती स्त्री अशी का करते ही बोलायचं नसतं. तिच्या पत्रिकेत योग आहे तर त्यानं केलं, ती गोष्ट घडणार. तिच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट नाही, तिच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट घडणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही तुमचं तत्वज्ञान सांगण्यासाठी किंवा तुम्ही अनाहूत सल्ला देण्यासाठी तुमच्याकडे ती व्यक्ती आलेली नाहीये. कायद्यानं विचारासाठी देखील तुमच्याकडे आलेली नाहीये. तुम्ही वकील नाहीये. तुम्हाला अनाहूत सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही सल्लागार कमिटीचे चेअरमन नाहीये. तुम्ही ज्योतिषी आहे. ज्योतिषानं ग्रहमानाप्रमाणे सल्ला द्यायचा, आणि ग्रहमानाप्रमाणे सल्ला दिल्यानंतर त्यातून काय उपाय आहे तोच सांगायचा. बरोबर? जर का आम्ही ग्रहमानाप्रमाणे हे सगळं बघून जर का त्याचा उपाय जर सांगितला तर आम्हाला काय होणार आहे? ज्योतिषी म्हणणार आहे. नाहीतर मग काय, ते तसं करायचं नसतंय, ते तसं असतंय, ते बिघडलंयच, काय संबंध नाहीये. दशा, महादशा, अंतर्दशा, विदशा काहीही संबंध नाहीये इथं. मी सांगतो त्या गणितानं तुम्ही गेला, ठराविक फॉर्म्युला गेला, मोजून 3 मिनिटामध्ये पत्रिका रिडिंग चालू संपते, आणि त्याच्यावरचे उपाय आपल्याला येतात. ह्या ठिकाणी उपायही आपल्याला महत्वाचे आहेत. या स्त्रीचे आम्ही जर आत्ता बघितलं, ही स्त्री कधीपर्यंत अडचणीत राहणार आहे? कधीपर्यंत अडचणीत राहणार आहे? म्हणजे मुलाकडनं अडचणीत राहणार आहे, तिच्या आयुष्यामध्ये अडचणीत राहणार आहे, कधीपर्यंत? हे जर आम्ही वेळ काढायची ठरवली तर ही स्त्री जोपर्यंत हिची आई जिवंत आहे तोपर्यंत ही अडचणीत राहणार आहे. आई गेल्यानंतर मात्र ही सुटणार आहे, आणि त्यानंतर हिच्या आयुष्यामध्ये कुणी व्यक्तीही येणार नाही. मुलाचा त्रास जो आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वेगळ्या आल्या, पण ही मात्र एक चांगल्या पद्धतीनं सुटून जाईल. महत्वाची गोष्ट म्हणजे जागेमध्ये जे दोष आहेत तिच्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये ह्या ज्या काय अघटित घटना घडतात त्या इथं घडतायत. 2025ला 25, 26, 27, 27, 28, 29
29 नंतर हिच्या आयुष्यामध्ये कोणीही येणार नाही. म्हणजे मेषेला कृत्तिका नक्षत्रामध्ये शनी गेल्यानंतर या स्त्रीच्या आयुष्यामध्ये कोणीही येणार नाही. आणि तसं बघायला गेलं तर या स्त्रीचं वयही 45 होतंय. त्यामुळं वयाची 45शी यानंतर रिटायरमेंट हाही भाग इथं आला. आता आम्ही सल्ला द्यायचा जर म्हटला, तर तो सल्ला आम्ही की नाही कशा पद्धतीने देऊ शकतोय? तर ह्या स्त्रीच्या घरामध्ये कोण नाहीये? ही जी कुलदेवी नाहीये, कुलदेव नाहीये आणि पितर नाहीयेत. म्हणजे हिच्या घरात म्हणण्यापेक्षा हिच्या आई-वडिलांच्या घरात हं. कारण ही 99.9 ही मराठा समाजाची आहे आणि कोकणस्थ आहे. हे कोकणस्थ आहे हे कशावरून हे मी सांगणार नाही. पण ही कोकणस्थ आहे आणि हा प्रॉब्लेम तिचा तिथनं आला. मुलग्याच्या पत्रिकेनुसार ह्या मुलाचं जे जीवन आहे हे देखील त्याच पद्धतीनं जाणार आहे. मेषेला ज्या वेळेला की नाही शनी येईल त्यावेळेला तो शनी कुठं जाईल? मंगळासमोर जाईल आणि मंगळासमोर गेल्यानंतर ह्या मुलाला देखील खडतर प्रवास करावा लागेल. हे लक्षात घ्या. हा मुलाचा की नाही आपण अल्पायू आहे असं आपण म्हणू शकत नाही. का? तर रवी आणि चंद्राचा जर षडाष्टक योग झाला असता तर हा अल्पायू योग झाला असता. पण तसा की नाही रवी 5 अंशावरती आहे आणि चंद्र 22 अंशावरती आहे. त्यामुळं हा अल्पायू योग आहे असं की नाही होणार नाहीये. पण ह्या ठिकाणी एक योग आहे आणि तो म्हणजे हा अपंग योग आहे. यानंतर हा मुलगा म्हणजे फिजिकली फिट राहणं हा योग इथं नाही. हे लक्षात घ्या. कुंडली आम्ही आमच्या पद्धतीने रीड केली. डॉक्टर पोळच्या फॉर्म्युल्याप्रमाणे तिने केली. बाकीच्यांनी ह्याच पत्रिकेवरती एक YouTubeला की नाही पडलेला आहे लेक्चर. आता दुसऱ्याचं की नाही आणि जर की नाही कोणी हे ह्याच पत्रिकेवरती की नाही करणार असेल तर त्यानंही की नाही ते की नाही लेक्चर की नाही करावं आणि YouTubeला टाकावं. धन्यवाद.